नमस्कार मंडळी. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले जयंती. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र आलिनम अभिवादन करतो. सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा त्यांच्या जयंतीनिमित्त जीवनकार्य बघता त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये महिलांनी शिकून पुढे यावं म्हणून संघर्ष केला. सावित्रीबाई ज्योती फुले यांचं वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झालं आणि ज्योतिबा फुले यांचं समाजकार्य, शिक्षणाचं कार्य पुढे नेण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केला. पहिली महिलांची शाळा सुरू करण्याचं श्रेय सावित्रीबाई यांच्याकडे जाते. सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्या काळातील जो काही वर्ग होता महिलांच्या शिक्षणाच्या विरोधात, महिलांना बाहेर पडता येऊ नये, महिलांनी फक्त घरात राहावे आणि बाहेर पडू नये यासाठी त्यांनी जो वर्ग होता त्याने महिलांच्या शिक्षणासाठी खूप विरोध केला. महिलांचा कसा छळ होईल आणि महिलांना प्रगती करता येणार नाही या दृष्टिकोनातून त्या काळी खूप एका वर्गाने महिलांचा छळ केला. आणि एखाद्या महिलेचा जर पती वारला तर तिला त्या चितेमध्ये उडी घेण्यास भाग पाडून तिला मारल्या जाण्याच्या घटनाही त्या काळात घडत होत्या. तिला आपण सती जाणं असं म्हणत होतो. महिलांची इच्छा नसतानाही त्या काळी सती जाण्याची एक प्रथा होती. ती एका विशिष्ट वर्गाने त्या काळी सुरू ठेवली. यामध्ये सावित्रीबाई ज्योती फुले आणि ज्योतिबा फुले यांचं एक महत्त्वाचं कार्य आहे. आणि शिक्षणासाठी त्यांनी शाळा सुरू करत असताना या वर्गाने महिलांच्या शिक्षणाला सपशेल विरोध केला आणि त्यावेळी सावित्रीबाई ज्योती फुले यांना दगड आणि शेणाचा मारही खावा लागला. अशा अनेक घटना त्या काळात घडत होत्या आणि त्याला सावित्रीबाईंनी तोंड दिले. यामध्येच इंग्रज सरकारही त्या काळात सक्रिय झाले होते. त्यामुळे इंग्रजांनी महिलांना शिक्षण घेता यावे यासाठी काही प्रमाणात पुढाकार घेतला होता. त्यामुळे इंग्रजांचं काही वेळेस कौतुकही सावित्रीबाई फुले यांनी त्या काळी केले. त्यांनी या संदर्भात काही त्यांच्या कवितातून, लेखनातून इंग्रज माऊली अशी एक कविताही त्यांनी इंग्रजांना उद्देशून लिहिलेली आहे. आणि त्यांनी त्यातून इंग्रज कसे चांगले आहेत आणि जे आपल्या इथल्या रूढी परंपरा आहेत त्या कशा समाज विघातक आहेत आणि महिलांसाठी किती क्रूर आहेत आणि त्यांना शिक्षण घेऊ देत नाही किंवा सती जाण्यास भाग पाडले जाते, केशवपण केले जाते. अशा अनेक ज्या रूढी परंपरा होत्या ज्यामध्ये महिलांची कुचंबना होत होते, ही होऊ नये यासाठी
सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी अनेक मार्गाने संघर्ष केला. त्यासाठी ज्योतिबा फुले यांचंही सावित्रीबाईंना मोठं सहकार्य लाभलं. या जोडीने जास्तीत जास्त महिला शिक्षण घेतील यावर भर दिला. मात्र आता ही आपल्याला ग्रामीण भागामध्ये अशी एक अवस्था आजही दिसून येते की मुलींना विशेषतः 10वी-12वीपर्यंतच शिक्षण घेऊ दिले जाते आणि त्यानंतर त्या स्वावलंबी न होता त्यांचे लग्न लावून देण्याची एक प्रथा ग्रामीण भागात आजही आपणास पाहावयास मिळते. जवळपास 80% मुलींना पुढील शिक्षण घेऊ दिले जात नाही आणि त्यांना लग्न बंधनात अडवून ठेवले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रगतीला आजही बाधा होते. त्यामुळे सावित्रीबाईंनी जे शिक्षणासाठी जे योगदान दिलं महिलांना शिक्षण घेता यावे म्हणून, ते आज आपल्याला कुठंतरी महिला यामध्ये मागे पडताना दिसत आहेत. त्यांना पुरुषाचीही साथ मिळत नाही. असं एकंदरीत ग्रामीण भागात आजही चित्र आहे. भारतामध्ये जवळपास 70-75% ग्रामीण भाग आहे. यामध्ये ही चित्र आजही कायम आहे. काही मोजके उदाहरणं सोडल्यास ज्यांना आपण खरोखर सावित्रीच्या लेकी म्हणू, त्यांनी शिक्षण घेऊन सोहळावर अनेक मोठ्या पदापर्यंत मजल मारली आणि काही महिलांनी उद्योगधंद्यातही उभारी घेतलीची आपल्याला पाहावयास मिळते. अनेक उदाहरणे आहेत असे. मात्र सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंना जे अपेक्षित होतं ते आजही कुठंतरी कमी पडताना दिसतंय. महिला मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षित नसल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. यापुढे शासनाने मुलींना शिक्षण घेता यावे, उच्च शिक्षण घेता यावे यासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. मोफत शिक्षण दिले जाईल महिलांना. त्यामुळे महिलांनी या पुढे जास्तीत जास्त शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे आणि सावित्रीबाईंचा वारसा त्यांच्या लेकी म्हणून चालू ठेवावा असं मला वाटतं. आणि सावित्रीबाईंनी जो संघर्ष केला त्यांच्या जीवनामध्ये महिलांनी पुढे येण्यासाठी, त्याला खरोखरच त्यांनाच या आज जयंतीनिमित्त हेच अभिवादन म्हणता येईल की महिलांनी शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे, हेच त्यांना अभिवादन ठरेल जयंतीनिमित्त. तुम्हीही कॉमेंट्समधून नक्कीच मला कळवा की सध्या महिलांची आजही कुचंबना होते का अशिक्षित घरामध्ये आणि त्यांना शिक्षण घेऊ दिले जात नाही, अशी परिस्थिती आजही आहे. तुम्ही नक्कीच कॉमेंट्समधून आपल्या चॅनलवरती कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स ही नक्की करा. धन्यवाद.